जगद्गुरु तुकाराम श्री संत मोतीराम सेवालाल महाराज की सेवालाल महाराज की वैकुंठासी आमा नको धाडू हरी वासदे पंढरी सर्व काळ वैकुंठ खोपट जुनाट झोपडी नको आडी धाडू आम्हा वैकुंठे जाऊनी काय बा करावे उगेच बौसावे मौन रूप वैकुंठ खोपट जुनाट झोपडी नको आडाडी घालू आम्हा नामा मने मज येथेची हो ठेवी वास सदा देई चरणाजवळी वैकुंठ खोपट जुनाट झोपडी नको आडाडी घालू आम्हा विठ्ठल समचगन सरोजं साम्रनीलाम्बुधाभं जगननीतपानिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमालां कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहसं विठ्ठलं चिन्तयामि अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरिदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं त्रिगुणसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं वाक्यं विमलमचलं सर्वदे साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि मस्तकहे कृष्णं नारायणं वन्दे कृष्णं वन्दे व्रजप्रियं कृष्णं द्वैपायनं वन्दे कृष्णं वन्दे प्रथासुतम्
वैकुंठासी आमा नको धाडू हरी वास दे पंढरी सर्व काळ वैकुंठ खोपट जुनाट झोपडी नको आडाळी घालू आम्हा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी चिंतनासाठी निवडलेला अभंग पंढरपूर निवासी भगवान परमात्म्याचे लढीवाळ भक्त संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट आणि बहुतेकांच्या पाठांतरातील अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून संत श्रेष्ठ नामदेव महाराज भगवान परमात्म्याजवळ एक लढीवाळ असं मागणं मागतात. भगवान परमात्म्याला नामदेव महाराज सगळं सांगतात, देवा आम्हाला वैकुंठात घालू नका. आम्हाला वैकुंठ तीळ मात्रही आवडत नाही किंवा वैकुंठाबद्दल आमच्या अंतःकरणामध्ये कुठल्याही प्रकारची आसक्ती त्या ठिकाणी नाही. मग आम्हाला वैकुंठापेक्षा जर प्रिय काय असेल तर ती आहे पंढरपूर. म्हणून भगवान आम्हाला वैकुंठापेक्षा सुद्धा वास दे पंढरी सर्व काळ. आम्हाला पंढरपूरचा वास दे. भगवान म्हणले नामदेव महाराज सगळेजण वैकुंठ मोक्ष मागतात आणि तुम्ही वैकुंठ का नको म्हणता. नामदेव महाराज म्हणले देवा वैकुंठ काय, वैकुंठ खोपट जुनाट झोपडी नको आडाडी घालू आम्हा. भगवान ते वैकुंठ आमच्या दृष्टीनं कितीही तिथं श्रीमंती असू द्या, तिथंही ऐश्वर्य असू द्या, पण आमच्या दृष्टीनं आम्ही वैकुंठ कसं समजतो, खोपट समजतो, जुनाट झोपडी समजतो. आम्हाला वैकुंठ नको. भगवान म्हणले नामदेव महाराज वैकुंठात गेल्यावर तुम्ही जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त होताल आणि ते वैकुंठ तुम्ही नको म्हणता. नामदेव महाराज म्हणले देवा वैकुंठात जाऊन करावं काय. वैकुंठी जाऊनी काय बा करावे उगेचे बैसावे मौन रूप. तिथं उग मुक्याला बसून गावं लागते. त्याच्यापेक्षा भगवान आम्हाला तुमच्या आम्हाला नामा मने मज येथेची ओठेवी वासच दा देई चरणाजवळी. भगवान पंढरपूरला तुमचे चरण आहेत, तुमच्या चरणाजवळ मला या ठिकाणी वास द्या. हा झाला अभंगाचा सगळ भावार्थ. विठ्ठल अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा अल्पपरिहार देणं महत्वाचं आहे. सर्वांना कल्पना आहे पण सांगणं हे वक्त्याचं काम येणं. मौजे ज्ञानेश्वर नगर अर्थात बेलवाडी तांडा. मी याच्यासाठी पहिल्यांदा ज्ञानेश्वर नगर उल्लेख केलाय. ज्ञानेश्वर नगर येथे होत असलेला दरवर्षीप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह आणि बाबू महाराज चांगल्या गावाला लाजवल असा सप्ताह बेलवाडी तांडा करत असते. कारण महाराष्ट्रामध्ये केवळ आपला परभणी जिल्हाच नाही, लातूरच नाही, महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र 3 राज्यात मी फिरतोय. मोठ्या मोठ्या गावांना सुद्धा एवढा लोकसंख्या कमी असू द्या हरकत नाही. बाकीच्या लाडक्या बहिणीचे पैसे नाही आल्यावर पुन्हा म्हणतील कस काय आले नाहीत म्हणून. कीर्तन ऐकायला गेल्यावर हप्ताच पडणार नाही. जे सप्त्याला हजर आहेत त्याचे हप्ते पटपट येतील. समाज कमी असू द्या पण गावात भजनी मंडळ नसताना सुद्धा बघा, गावामध्ये कुठली सुखसोय नसताना सुद्धा, रस्ता नसताना सुद्धा 7 दिवसाचा सप्ताह करणं म्हणजे साधी गोष्ट नाही. विना अखंड पहारा चालू आहे.
आपल्या गावानं खुटीला टेकायलीत, पण इथं अखंड विण्याचा पहागा चालू आहे दरवर्षीप्रमाणे. आणि या वर्षी इथल्या कीर्तनाचं माझं हे 15वं वर्ष आहे. मी मग दुपारी सहज डायरी बघू लागलो. जुना नियम आहे म्हणलं आपला पहिला कधीपासून झालाय बघू. 2009 साली मी पहिल्यांदा बेलवाडी तांड्याला आलो होतो सुपेकर महाराजासोबत. दुपारी कीर्तन केलं होतं इथं. अभंग कोणता होता तेही मला आठवत आहे. रामचंद्र महाराजाचा आधी कीर्तन होतं, त्याने अभंग घेतला होता. देवा आता ऐसा कवी उपकार देहाचा विसर पाडी मस. आणि त्याच्यावर मी बोललो होतो. आणि मग महाराज म्हणले असं करा, म्हणले शशिकांत स्पेशलच तारीख द्या. आणि तेव्हापासूनचा नेम 15वं वर्ष टिकवून ठेवला. म्हणून गावकऱ्यांना सर्वप्रथम धन्यवाद. विठाला नाम मन केशव राजा केला नेम चालवी माझा, केला नेम चालवी माझा, केला नेम चालवी माझा. नाम मन केशव राजा केला नेम चालवी माझा, केला नेम चालवी नामा म्हणे केशव राजा आणि केला. बेलवाडी तांड्यावरच्या या भाविकांची श्रद्धा बघून या रस्त्याचा सुद्धा विसर पडतो. कारण एवढं आवड करणारी माणसं आहेत, एवढं प्रेम देणारी माणसं आहेत. त्यामुळं वाटतं जाऊ द्या आपल्याला थोडासा त्रास होईल. साधू संतांनी किती त्रास सहन केला हो, याच्या पुढे आपल्याला ते काहीच नाही. म्हणजे कीर्तन श्रवण करण्याची जी आवड आहे ते पाहून सर्वप्रथम सर्व गावकरी मंडळीला आपण धन्यवाद देऊ आणि आपल्या अभंगाकडे आपण वळू. तसं पाहायला गेलं तर या महिन्यामध्ये 4 कथा झाल्यात, त्याच्यामुळे थोडासा आवाज बसलेला आहे. 3 गरुड पुराण कथा आणि 1 गणपतीमध्ये गणेश महापुराण कथा झाली हळमला. आणि कीर्तन तर होते संध्याकाळची, त्याच्यामुळं थोडासा आवाज बसलेला आहे. असो, अभंग संत श्रेष्ठ नामदेव महाराजांचा आहे. शक्यतो हा अभंग तुम्हाला जास्त कीर्तनामध्ये ऐकायला भेटणार नाही. अभंग जास्त अवघड नाही, पण अभंगाचा विषय मात्र खोलातला आहे. विठाला आपल्या वारकरी संप्रदायामध्ये प्रमुख संत आहेत 4. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये प्रमुख संत किती आहेत? 4. आणि बघा प्रत्येक संताचं जे तत्व आहे ते मात्र भिन्न आहे. संत भिन्न आहेत, संताचं जे तत्व आहे ते सुद्धा मात्र भिन्न आहे. आणि बघा एका एका संताचं एक एक तत्व जर आपण उच्चारलं, त्यांचं कार्य जर घेतलं तर आपल्याला त्या संताचं नाव सांगण्याची गरज नाही. 4 प्रमुख संत बघा. ज्ञान म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे कुणाचं नाव येतं? ज्ञानेश्वर महाराज. ज्ञान म्हटलं की फक्त माऊलीच बरं का. ऐकगा ज्ञान चक्रवर्ती तू तव ज्ञानाचीच मूर्ती. ज्ञानाचा मूर्तिमंत पुतळा म्हणजे माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहे. ज्ञान म्हटलं की ज्ञानेश्वर महाराज. चला, वैराग्य म्हटलं की तुकोबा आहे. कारण जगद्गुरु तुकोबा याचं वैराग्य आहे. वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे तुकोबा आहे. शांती म्हटलं की संत श्रेष्ठ एकनाथ महाराज पैठण निवास शांती ब्रह्म. तसं प्रेम म्हटलं की नामदेव महाराज. बघा 4 संत मी तुम्हाला सांगितले. 4 संतांचं कार्य सुद्धा वेगवेगळं सांगितलं, पण प्रेम म्हटलं की आपल्या डोक्यामध्ये दुसऱ्या कोण्या संताचं नाव येत नाही. संत म्हटलं की आपल्या डोळ्यापुढं प्रेम म्हटलं की कोणाची मूर्ती येते? संत श्रेष्ठ नामदेव महाराज. असे
भगवंताचे प्रेम भांडारी नामदेव महाराज. नामदेव महाराजाचं चरित्र आपल्या सर्वांना माहिती आहे. बालपणी ज्या नामदेव महाराजाच्या हातानं स्वतः भगवान परमात्म्यानं तो नैवेद्य भक्षण केला. बालपणी बरं का, लक्षात घ्या. नैवेद्य हातीचा मूर्तिजेवी हा अधिकार आहे नामदेव महाराजांचा. केवळ भगवंत जेवलेच असं नाही, भगवंत नामदेव महाराजांसोबत बोलू लागले. दररोज नामदेव महाराजाच्या हातचं खाऊ लागले. आणि भगवंताला सुद्धा नामदेव महाराजाचा एवढा लळा लागला. देवाचा लळा आपल्या सगळ्यांना लागतो, पण देवाला सुद्धा आपला लळा लागावा हे फार महत्वाचं आहे. देवाचा लळा आपल्या सगळ्याला नाही का? नाही, सगळ्याला वाटतं का नाही देव आपल्या घरी यावा? नको वाटेल का कुणाला? पण कुणाला जर म्हणलं तुम्हाला देवाच्या घरी जायचंय का, काय म्हणतील? काय म्हणतील? मागा जाताच नग. 105चं म्हातारा असलं तरी ते म्हणेल अजून 10 वर्ष जगलच म्हणालो. म्हणजे देव आपल्या घरी यावा अशी अपेक्षा आहे, आपण देवाच्या घरी जायचं नाही. तसं बघा, भगवंताबद्दल आवड सगळ्यालाच आहे, पण भगवंताला सुद्धा ज्या भक्ताची आवड वाटावी, ज्या भक्ताबद्दल प्रेम वाटावं, असे भक्त फक्त संत नामदेव महाराज. भगवंत नेहमी नामदेव महाराज भगवंताच्या सान्निध्यात असायचे. नेहमी भगवंताचा लढीवाळपणा लागलेला. आणि मग भगवंत आपल्या मनातल्या हित गोष्टी नामदेवाला बोलायचे. भगवंत आवडीनं नामदेवाला नामा म्हणायचे, नामा. एक वेळ संताची सभा भरली आणि त्यामध्ये कोणी साधे संत नव्हते. गोगोबा काका, सावता महाराज, चोखा मेळा, ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई, असे जे महान महान संत आहेत, त्या संतांची भरली सभा. आणि त्या सभेमध्ये संत आपापसामध्ये विचार करू लागले. म्हणले आपल्या सगळ्यापैकी कच्चं मडकं कुणाचं आहे? काय म्हणले? कच्चं मडकं कुणाचं? बाकीचे मग निवृत्तीनाथ महाराज म्हणले गोगोबा काकाला, काका तुम्ही तर जातीनं कुंभारच आहेत म्हणले, आणि मडकं कच्चन भाजलं कुणाला कळतंय? कुंभाराशिवाय दुसरं कुणाला कळल म्हणले. घ्या म्हणले तुमची थापी आणि बघा म्हणले मडकं कसले येते, कच्चे का पडके. गोगोबा काकानं थापी घेतली, पहिल्यांदा सावता महाराजाच्या डोक्यात घातली, टनकन मडकं भाजलेलं आहे गडे म्हणे. निवृत्तीनाथांच्या डोक्यात घातली, मडकं भाजलेलं आहे. ज्ञानोबा मडकं भाजलेलं आहे. आणि मग फिरत फिरत बागे आली नामदेव महाराजाच्या जवळ. नामदेव महाराजाच्या जवळ आले म्हणले आता आपल्याला हंते डोक्यात. नामदेव महाराज उठले आणि पळायला लागले. बाकीचे संत म्हणले धरा हे मडकं कच्चा आहे म्हणले, हाला भाजा. भाजा म्हणलं की नामदेव महाराज दमा दाटून पळाले डायरेक्ट पांडुरंगाच्या जवळच. धापाटाकीतच आले, पायावर डोकं ठेवलं. भगवान म्हणले नामा काय झालं, एवढं घाबरलास का? नामदेव महाराजांना सांगितलं देवा वाचून जगून तुमच्या पाया पुस्तक आलो. म्हणजे झालं काय? नामदेव महाराज म्हणले देवा संत मंडळी माजली बहुत. अहो संत माजले म्हणले तुमचे. म्हणले कस काय? अहो म्हणले मला तर म्हणू लागले धगा कच्चं मुडकं ह्याला भाजा. पळून आलो म्हणून वाचलो देवा, नाही तर मला कुठं आव्यात टाकीत होते की भाजाय. देवानं लढीवाळपणानं डोक्यावर हात फिरवला. म्हणले नामा संत म्हणतात ते काही खोटं नाही, तुझं जे मडकं नाही अजून परिपक्व नाही म्हणले, ते कच्चं आहे. मग नामदेवानं भगवंताचे पाय धरले, देवा परिपक्वता येण्यासाठी मला नेमकं करावं काय लागल, काय केलं म्हणजे मी परिपक्व होईल? भगवंतानं स्पष्ट सांगितलं नामा तुला जर परिपक्व व्हायचं असेल तर एकच उपाय म्हणले, मुक्ती पावावया आन नाही. मुक्ती पावावया देव मने नाम्या सारे तू चरण, देव मने नाम्या सारे तू चरण, देव मने नाम्या सारे तू चरण, देव मने नाम्या सारे
म्हणलं नामा, तुला जर हे मडकं कच्चं असलेलं पक्क कायचं असेल ना, फक्त गुगला शगन जा. कारण देव म्हणे नाम्या जाई तू शगन. नामदेव मागे जाणं हात जोडले, देवा तुम्हीच अनाथाचे नाथ आहेत, तुमची भेदावरी आहे, आणि मग मला कुठं पाठवता. देव म्हणजे नाम्या मी डोक्यावर तुझ्या प्रकाश पाडील, पण तुझ्या डोक्यात प्रकाश मी पाडू शकत नाही. सूर्य तुमच्या डोक्यावर प्रकाश पाडतय का डोक्यात पाडतय? हो डोक्यावर. आता सगळे तुम्ही शेतकरीच आहेत, इळभर उन्हात काम करता, डोक्यात पण ऊन जात आहे का डोक्यावर लागत आहे? किती सूर्याच्या उजेडाला थांबलं म्हणजे माणसाला लिहायला वाचा शिकाय. सूर्य डोक्यावर ऊन पाडतय, प्रकाश पाडतय, पण डोक्यात परिणाम सूर्य करू शकत नाही. पावसानं तुमचे केस भिजतात का डोकं मधलं भिजतय? अजून एक उदाहरण सांगतो आहे का. आपला वडा अखंड वाहिलाय बघा खालचा. उद्या काय केलं बेलवाडीच्या एक जणानं एवढा धोंडा उचलून त्या पुलावर हो बघ ते धोंडा त्याच्याहून पाणी वाहू लागलं. दोन्ही ती कशाहून पाणी वाहू लागलं? दगडावून. हो दगडावून भिजला गडे म्हणला धोंडा. दुसऱ्या दिवशी सकाळी आणला आणि बेलवाडीत तांड्यावर येऊन आपल्या घरी तर फडला. काय त्या धोंड्यामध्ये 4-2 लिटर पाणी निघालो. निघाला असेल का? तरी काही पट्टे होच म्हणायचे. किती धोंडा पुरात राहिला म्हणजे त्यात पाणी घुसल. तसंच भगवान म्हणले नामा, माझ्या सोबत जरी तू राहिलास, मी तुझ्यासोबत बोललो, तुझ्यासोबत जेवण करील, सगळं करीन, पण तुझ्या डोक्यात प्रकाश मी पाडू शकत नाही. नामदेव महाराज म्हणले, मग देवा मी कुणाला शरण जाऊ ते तर सांगा ना. तेव्हा भगवान म्हणले, नामा म्हणे देवा कवना शरण जाऊ, कवना मी होऊ शरणांगत. भगवान सांगा. देव म्हणे नाम्या गुरु वाचुनिया, मुक्ती पावावया आन नाही. तुला पाहिजेच ना, ज्ञानच मिळवायचंय ना, बस गुरुला शरण जा. कारण बघा गुरुश कृपेशिवाय माणसाला ज्ञान मिळत नाही. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान, आथी जैसे गुरु कृपे विन नाही आत्मज्ञान. एकनाथ महाराज म्हणतात गुरु कृपेशिवाय कोणालाच ज्ञान मिळत नाही. मग जायचंय ना, बस विसोबा खेचराला शरण. देव म्हणा म्या विसोबा खेचराची, देव म्हणा म्या विसोबा खेचराची, देव म्हणा म्या विसोबा खेचराची, देव म्हणा म्या विसोबा खेचराची.
म्हणे नाम्या विसोबा खेचरासी. नामदेव महाराजांना विसोबा खेचराकडे पाठवलं. विसोबा खेचर मस्तपैकी महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपलेले. नामदेवानं बघितलं, काय देव येडा असेल, हे महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपले, ह्याच्याकडे मला कळायला वाट लावला असेल. काय झालं? ओटी ओटी प्राण आंधळा तू माया. ओटी ओटी प्राण आंधळा तू काया. देवावरे पाय ठेविले आ. देवावरे पाय ठेविले. मोठी मोठी प्राण आंधळा तुकावे. मोठी मोठी प्राण आंधळा तुकाये. देवावरी पाय ठेविलेला. देवावरी पाय ठेविलेला. ओटी ओटी प्राण आंधळा तू काय. देवावरी पाय ठेविले ते. देवावरी पाय ठेविले ते. मोठी मोठी प्राण आंधळा तुकावे. देवावरी पाय ठेविला. देवावरी पाय ठेविला. नामदेव महाराजाला पाठवलं देवानं म्हणून गेलती. अंतकरणातला अहंकार गेला नव्हता. मी देवाच्या जवळचा, देव माझ्याशी बोलतो, हा अहंकार होता नामदेवाला. पाहिलं, देवावर पाय ठेवून नामदेव महाराज म्हणले, उठे उठे प्राण्या आंधळा तो काय. देवावरी पाय ठेविले ती. विसोबा खेचरानं डोळे झाकलेलेच म्हणले, बाबा कोण आहेस? म्हणला, मी नामदेव म्हणते मला, मला नामदेव. विसोबा खेचर म्हणले, बाळा बघ झाला आलास, मी शरीर थकलंय, माझं म्हातारा झालोय, असं कर ना, तूच माझे पाय उचलून बाजूला ठेव. नामदेव रागात गेले, दोन्ही टंगडे धरले ते विसोबा खेचराचे असे फेगिले, दणकन जमिनीवर आदळले. जिथं पाय आदळील तिथं महादेवाची पिंड. पुन्हा पलीकड तिथंही महादेव, पलीकड तिथंही महादेव. आणि मग नामदेव महाराजाचा अभिमान निघून गेला. आणि मग नामदेव महाराज म्हणले, आजी फेटले माझे कडे. भेटले माझे गोडे. बहुधा जन्माचे साखरे. कोंढातले पोळे. परब्रह्मा सावळे. आज भेटले माझे गोडे. आज भेटले माझे गोडे. आजी फिटले माझे कोडे, बहुत जन्माचे साकडे. कोंढाटले पुढे परब्रह्म सावळे. कच्च मडक होत, आत्ता पक्क झालं. आणि मग आता नामदेव महाराजाला कळायला लागल्या जीवनामध्ये भगवंत कसा प्राप्त होतो, भगवंताची नेमके प्राप्ती कशानं होते. असे लढीवाळ नामदेव महाराज. आणि एके दिवशी भगवंतासोबत आपलं मागणं मागतात. भगवान निवांत होते. आणि बघा, जे खरे भगवंताचे भक्त आहेत किंवा साधू संत आहेत ना, संसारातलं देवाला मागत नाहीत. शब्द नीट ऐकावा का? संत संसारातलं देवाला मागत नाहीत, त्याला म्हणतात संत. आणि संसाराशिवाय परमार्थातलं काहीच मागत नाहीत, त्याला म्हणते जीव. तुम्ही आम्ही भगवंताच्या पाया पडायला येतो, काय मागत येत? बघ बेलवाडी तर नेवले येतेत का नाही तर ज्ञानेश्वर गवले पाया पडाय.
सप्त्यात एवढे आहेत तर बाकीच्या दिवशी किती असतील बघा. आले आपला हनुमंतराय कधी कुणाला म्हणला का मागा म्हणून? असे म्हणला का? मागत नाहीत का? मागत येत हो, पण संसारातलं नाही. कुणी म्हणला का देवा यंदा सप्त्यात मला माळ घालायची बुद्धी दे? देवा यंदा सप्त्यात उगा 2 घंट्याचा रोज येण्याचा पहारा माया वाट्याला येऊ दे. मागत येत का? देवा सप्त्यात उगा एखादी पंगतच मै होऊ दे. देवा कीर्तन सुटल्या उगा भजण्याला चहा तरी मला पाजू दे. असलं मागत नाही. मग देवा सोयाबीन चांगलं येऊ दे, मया शेतावर पाऊस पडू दे, बकळ आला तर शेजाऱ्याच जाऊ दे, मया शेतातलं पाणी त्याच्या शेतात जाऊ दे, त्याचं पिवळं पडू दे. कापसाचे काय माग फकडी येत होती बघा, कुणाच्या शेताला येऊ दे? शेजाऱ्याच्या. वाढावे संतान मागणी असते भगवंताकडे. वाढावे संतान, गही भावे धनधान्य. आपण भगवंताला संसारातल्या गोष्टी मागतो, पण बघा भगवंताला संसारातलं मागण्याची गरज नाही. न सांगता तुम्हा कळो येते कळो येते, न सांगता तुम्हा कळो येते अंतर. विश्व विश्वांबर परी हरचे न लगे. विश्व विश्वांबर परी हरचे न लगे. येते अंतर. विश्व विश्वांबर परी हरचे न लगे. विश्व विश्वांबर परी हरचे न लगे. वाह, एकापेक्षा एक गुणवान भजनी मंडळ आहेत. एकाहून एक बढिया. आणि असंच चाललं तर बागाय वाजतेत बघा कीर्तन सुटायला. कारण ऐका, महिला मंडळाचं मागणं तर याहीपेक्षा वेगळं असतं. इथल्या बाया मागतात का नाही? नाही तर आमच्या इकडच्या बाया देवा पाचाचे किती होऊ दे? 50 होऊ दे. येल मांडवाला जाऊ दे. त्या येलाच्या बाजानं मांडव तुटला तर हरकत नाही, पण जाऊ देच. म्हणजे असं भगवंताला आपण संसारातलं मागतो. पण साधू संत जे आहेत ना, संसारातलं भगवंताकडे काही मागत नाही. अनेक काही नाही मागणे, अनेक काही नाही मागणे, अनेक काही नाही मागणे, अनेक काही नाही मागणे. सुख संपत्ती राज धाडधने, सुख संपत्ती राज धाडधने, सुख संपत्ती राजधानी, सुख संपत्ती राजधानी. साकडे न पडे तुझे देणे, साकडे न पडे तुझे देणे, साकडे न पडे तुझे देणे, साकडे न पडे तुझे
अनेक नाही काही मागणे अनेक नाही काही मागणे अनेक नाही अनेक काही नाही मागणे संपत्ती राज्य झाड धने साखरे न पडे तुझा देणे तुझ भक्ती नामाय बा अनेक काही नाही मागणे तुकारा दयाल साधू संत स्पष्ट सांगतात देवा भगवान आम्हाला बाकीच्या वस्तू तुमच्याकडे मागायच्या नाहीत अनेक काही नाही मागणे सुख संपत्ती राज्य चाड धने राज्य ताडधन सुख भगवंताकडे मागायचं नाही आता का मागायचं नाही बघा जास्त सुख आलं की माणसाला भगवंताचा विसर पडतो आणि दुःख आलं की देव आठवतो लक्षात येतं ना तुम्हाला माझं बोलणं एखादा मनुष्य कधी भजे खाताना पोळ्या खाताना तर नका देवाचं नाव घेतलेलं तुम्हाला आठवतंय का आता इकडे झालेत ना अनंतच्या गणपतीमध्ये मोदकं खालतेच मोदकं खाताना कोण कोण देवाचं नाव घेतलं पोळ्याला पोळ्या खाताना कोण कोण देवाचं नाव घेतलं बघ लक्ष्म्याच्या पोळ्या खाताना आहा जागा शेतात जाताना कुपाटी पाय अडकून पडाव आणि मग गुडघ्या लागाव गुडघा फुटाव गक्त निघाव मग म्हणला बाबू जय श्रीराम सुखात देव आठवत नाही तुका म्हणे खरी फकीराचे परी रात्रंदिवस हरी येईल वाचे कारण सुखामध्ये देव आठवत नाही देवाचा विसर पडतो म्हणून साधू संत भगवंताला म्हणले देवा सुख नको कुंतीनं भगवान कृष्णाला मग्न मागितलं होतं भगवान कृष्ण म्हणले आत्या सांग काय पाहिजे कुंतीनं हात जोडले कुंती म्हणले देवा काही नाही माझ्या पांडवाला असं दुःखात ठेव भगवान म्हणले कोणती माय लेकरासाठी सुख मागते आणि आत्या तू म्हणतेस की माझ्या पांडवाला असं दुःखातच ठेवू दुःख में स्मरण सब करे सुख में करे ना कोई सुख में स्मरण जो करे दुःख काय का होई जो दुःखामध्ये सुखामध्ये भगवंताचं नामचिंतन करल त्याच्या वाट्याला दुःख येणार नाही आणि सुखामध्ये शक्यतो माणसाला भगवंताची आठवण येणार नाही म्हणून सुख नको संपत्ती अहो बघा ना एखाद्या श्रीमंत माणसाला म्हणावं आमच्यासारख्या महाराजानं बाबा माळ घाला ते मला महाराज कुणाला म्हणला म्हणलं तुम्हालाच म्हणलं तुम्हाला ठाव आहे का म्हणला म्हणलं काय म्हणलं आम्ही गावचा सरपंच आहे 15 एकर जमीन आहे मग काय मेल्यावर गटुडं बांधून नेतोस का पद संपत्ती भल्या भल्याच्या गेल्या हो जिथं इंद्राधिक देवाची इंद्रपदाची गॅरंटी नाही टिकल का नाही आपलं 5 वर्षाचं सरपंच पद कुठं घेऊन बसला म्हणून संपत्ती नको संपदा सोहळा संपदा सोहळा नावडे मनाला संपदा सोहळा नावडे मनाला संपदा सोहळा नावडे मनाला संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा लागला टकळा पंढरीचा लागला टकळा पंढरीचा लागला टकळा पंढरीचा पंढरीस जावे आवडे मनासी पंढरीस जावे आवडे मनासी जावे पंढरीसी
कारण संपदा सोहळा नावडे मनाला किंवा नलगे मुक्ती धन संपदा संत संत संग देई सदा. तुकोबरायाने सुद्धा हेच मागणं मागितलं. नामदेव महाराज म्हणले भगवान आम्हाला तुमच्याकडं सुख मागायचं नाही, संसारातली गोष्ट कोणती मागायची नाही, पद मागायचं नाही, संपत्ती मागायची नाही. भगवान म्हणले याच्यापेक्षा वेगळं मागा. नामदेव महाराजांनी हात जोडले आणि भगवंताला म्हणले भगवान याच्यापेक्षा वेगळं तुमच्याकडं काय ते तुम्ही सांगा ना आधी, मग मी सांगतो मला ते पाहिजे का नाही. भगवान हसले म्हणले नामदेवा सगळं जग माग लागलंय म्हणले मुक्तीच्या, ते मुक्ती माझ्याकडे आहे ना. कारण सगळ्याला काय पाहिजे, मुक्ती. मुक्ती पाहिजे. मुक्ती म्हणजेच मोक्ष. बरं का लक्षात घ्या. मुक्तीचे प्रकार आहेत 4. आता मुक्ती मुक्ती म्हणजे काय लक्षात घ्या. समजा एखाद्या माणसाला रोग आहे, कुणाला कोणता असेल कुणाला कोणता असेल, आपल्याला जो आहे तो रोग तुम्हाला तसाच राहू वाटतंय का जाऊ वाटतंय. कोणाला कोणताही रोग असते, समजा एखाद्याला चिकनगुन्या झाला, गुडघे दुखू लागले, त्याला वाटतंय का आपले गुडघे दुखी अशीच राहावी का जाऊ वाटते, जाऊ वाटते. बघा हे तुम्हाला सगळं कळालं. बरं चला बघ गेलेला तुमचा जो रोग आहे तुम्हाला किती दिवसाला पुन्हा वापस यावं वाटते, असं वाटतंय का नाही. महाराज सप्त्यापुरतं फक्त आमची सुगर जाऊ द्या, कारण आम्हाला शिगा खाता येते पंक्तीला, सप्ताह झाला की पुन्हा सावकाश येऊ द्या, असं आहे का. म्हणजे आपला जो गेलेला रोग आहे पुन्हा कधीच वापस येऊ नाही. बघ चला सुख कुणाला नको आहे का इथं बसलेला आहे ना, सुख यावं. बघ आलेलं सुख पुन्हा तुम्हाला किती दिवसाला जावं वाटेल, कवाच जाऊ नये. शब्द ऐकावं का, दुःख निघून जावं ते पुन्हा कवाच वापस येऊ नये. सुख आमच्याकडे यावं आणि आलेलं सुख पुन्हा मगेपर्यंत आमच्यापासून लांब जाऊ नये, असं ज्याला वाटतंय ना त्यालाच म्हणतात मुक्ती. त्याचंच नाव आहे बरं का मोक्ष. म्हणजे आनंद दुःखाची निवृत्ती, आत्यंतिक सुखाची प्राप्ती, त्याचं नाव मुक्ती. आणि असे शास्त्रामध्ये मुक्तीचे प्रकार सांगितले 4. आपल्या शास्त्रामध्ये मुक्तीचे प्रकार किती सांगितले, 4. ज्ञानोबा म्हणतात ना, देवाचे ये द्वारी उभा क्षणभरी आणि तेने मुक्ती 4. समीपता, स्वरूपता, सलोकता आणि सायुज्यता. म्हणजे मुक्ती प्रत्येकाला पाहिजे. कोणी कोणी मुक्तीसाठी प्रयत्न केला. बघा एकदा का जीवाला मुक्ती मिळाली की मुक्तीचा फायदाच असा आहे महाराज, तो जीव पुन्हा 184च्या फेऱ्यात अडकत नाही. नाहीतर तुमच्या आमच्या मागे प्रत्येकाच्या मागे फेरा आहे हा. पुनगपी जननम पुनगपी मगनम पुनगपी जननी जठरे शयनम. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, किंवा 184 न चुके फेरा. प्रत्येक जीवाच्या मागे 184चा फेरा लागलेला आहे. मग एकदा का जीवानं मुक्ती मिळवली की पुन्हा त्या जीवाला जन्म मरणाचा फेरा लागत. कारण आमा विष्णू दासा सुलभ तो, आमा विष्णू दासा सुलभ, आमा विष्णू दासा मुनी सुलभ. मुक्त झाले भेने गर्भवासा, मुनी मुक्त झाले झाले भेले गर्भवासा, मुने मुक्त झाले भेले गर्भवासा, मुने मुक्त झाले भेले गर्भवासा. मुनी मुक्त झाले भेने गर्भवास, मुनी मुक्त झाले भेने गर्भवास, मुनी मुक्त झाले भेने गर्भवास, मुनी मुक्त झाले भेने गर्भवास. आमा विष्णू दास सुलभ, आमा विष्णू दास सुलभ ते. ओम विष्णुदास सुलभ ते, विष्णुदास
नामदेवा, ऋषी मुनींनी माझ्याकडं मुक्ती मागितली, कारण ऋषी मुनी कशाला घाबरले? गर्भवासाला. कारण गर्भवासाचे दुःख